नमस्कार, आज बनवणार आहे वांग्यांचं वेगळ्या पद्धतीने भरीत बनवूया आपण इथे। तर हे बघा, हे जे भाजीचे असतात ना त्यातलेच मी मोठे मोठे वांगे घेतलेले आहे आणि त्यांचं जे देठ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्याचे 2 खाप करून असं कढईमध्ये उलट्या साईडने ठेवायचे आणि तेल टाकून त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत। तर त्यातच मी टोमॅटो पण टाकलेला आहे आणि लसण। तर 10 मिनिटे झाकण ठेवून आपण याला वाफवून घेणार आहोत। जर 10 मिनिटात नाही वाफले तर तुम्ही पुन्हा थोडा वेळ अजून त्याला वाफवून घेऊ शकता। तर हे बघा, सर्व मी इथे आता काढून घेतलेलं आहे, छान फ्राय पण झालेलं आहे ते। आणि त्याच तेलात थोडीशी मिरची टाकून ती पण फ्राय करून घेतलेली आहे आणि लसणातला जो गर आहे तो सुद्धा मी ते काढलेला आहे पूर्ण। तर आता पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं, त्यानंतर त्यात मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की त्यानंतर जिरं टाकायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा छान फ्राय झाला की थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि जे वांग्याचं आणि टोमॅटोचं जे आपण मॅश करून घेतलं होतं ते मिश्रण इथे टाकून घ्यायचं आहे सर्व आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच छान दिसते, मस्त पैकी असं। तर चवीनुसार त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान परतवून घ्यायचं आहे। हे बघा, खूपच टेस्ट लागते या भरिताची। तर या पद्धतीचं भरीत ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी इथे टाकलेली आहे। तर हे बघा, मस्त पैकी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर